नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात मार्केट कमिटी म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये बैलांचा बाजार भरतो. म्हशी बैल तिथं येत असतात, कारण रविवारचा हा आठवडे बाजार असतो आणि आठवडे बाजारलाच हा तिथं बैलांचा बाजार खूप वर्षापासून भरत असतो. तर तिथं काय परिस्थिती आहे, बैल कशा पद्धतीने इथं व्यापारी आणतात आणि बाहेरगावचे व्यापारी किती येतात आणि किती खरेदी विक्री होती हे आपणास पाहायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की शेतकरी सध्या ट्रॅक्टरच्या मागे लागलेला आहे. आधुनिक पद्धतीने शेती करतोय. विविध प्रकारचे अवजारं याची निर्मिती झालेली आहे कारखान्यांद्वारे आणि त्याचा उपयोग शेतकरी करत आहे. तर बैलांचा उपयोग कितपत योग्य ठरला आहे आजच्या काळामध्ये हे आपल्याला पाहायचं आहे. त्यानिमित्ताने आपण इकडे बाजारामध्ये आलेलो आहेत आणि तिथले काही चलचित्र आमच्या हाती आले आहेत. चला तर मग पाहूया बाजाराची काय परिस्थिती आहे. नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. आपण शेवगाव शहरात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात पाथडी रोडला म्हणजेच नगर रोडला हे मार्केट कमिटी, कृषी उत्पन्न मार्केट कमिटी इथं आपण आलेलो आहोत. या कमिटीतून आज जायचं तिथं बैलांचा बाजार म्हणजे जनावरांचा बाजार भरतोय. आज रविवार आहे. तिथं काय परिस्थिती आहे ते आपण पाहूया. शेवगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आपण आलेलो आहोत. हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा परिसर आहे आणि येथे बैलांचा बाजार भरतो. म्हशी येत्या तिथं हे पहा. आज रविवार आहे, बाजाराचा दिवस आहे. काय परिस्थिती आहे पाहू. इथं विविध वस्तू इथं बैलांच्या करता मिळतात. पूर्वी फार मोठा बाजार भरायचा, पण आता जनावरं कमी येतात, बाजार कमी भरलेला आहे. हे व्यापारी आहेत. विविध प्रकारचे इथं बैलांना मशीनना जे लागतात दोऱ्या वगैरे मोरक्या या सगळ्या ते विकतात. जू शिवळ. नाव काय भाऊ तुमचं? निलेश तांबोरे. अच्छा, आपण कधीपासून आता इथं? कमीत कमी 20 वर्ष झाले मला. अच्छा, पूर्वी बाजार कसा भरायचा ना आता कसा भरतो? एकदम फुल 5 वाजेपर्यंत फुल बाजार चालायचा. आता सकाळ धरून 8 वाजल्यापासून जसं बाजार चालू व्हायचा हो, तर 5 वाजेपर्यंत फुल चालायचं. आता सध्या उन्हामुळं बिन जर कमी झालाय बाजार. अच्छा, हा, म्हणजे थोडक्यात म्हणजे आता 30% भरलेला आहे बस. हो, 20% 30% बाजार भरतोय धंद्यावर पहिल्यासारखं. हो, धंद्यावर परिणाम झाला. म्हणजे कमी कमी होत गेला बाजार. हो, हा बाजार भरलेला आहे. जे बैल आलेले आहेत लावणीला, तर व्यापारी लोक आहेत. काही बैल घेऊन आलेले आहेत. ते व्यापारी लोक आहेत. जे व्यापारी आहेत बैल वगैरे घेऊन आलेले आहेत शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी, तर त्यांची आपण थोडीशी मुलाखत घेऊ. नाव काय भाऊ तुमचं? कृष्णा महिंदळ. हां, कृष्णा महिंदळ. अच्छा, कुठले तुम्ही? राजनापूर. राजनापूर. पूर्वी बाजार कसा भरायचा? लय भरत होता. किती वर्षापासून येता तुम्ही इथं? 30 वर्ष झाले असते. 30 वर्षापासून. म्हणजे बाजार भरपूर मोठा भरायचा. लय मोठा भरायचा. आता किती भरला बरं तुमच्या अंदाजे काय? आता 50% सुद्धा नाही. म्हणजे 30% बाजार भरला आणि जवळजवळ म्हणजे आर्थिक उलाढाल कमी झालेली आहे आणि गिरेक पण कमी आहे का इथं? गिऱ्हाईक आहे पण माल नाही येते. माल येत नाही. अच्छा, म्हणजे जे ट्रॅक्टर वगैरे अवजार ते शेतीचे निघले त्याच्यामुळे हा परिणाम झाला त्याच्यामुळे बैल घेण्यासाठी लोकांना. अच्छा, शेतीसाठी जे अवजार आहेत, जे आधुनिक पद्धतीने शेती करायला लागले शेतकरी, आणि त्याच्यामुळं परिणाम झालेला आहे बैलांच्या बाजारामध्ये आणि बैलांची विक्री पण कमी झाली. शेवगाव शहरामध्ये म्हणजे तालुक्यामध्ये हा बाजार मोठा होता, परंतु आता हा बाजार 30% सुद्धा भरत नाही अशी खंत व्यापाऱ्यांनी आणि या बंधूंनी व्यक्त केलेली आहे. हे आता जे मुलाखत दिली त्यांचे हे चिरंजीव आहेत. काय नाव तुमचं? अनिल महिंदळ. अच्छा,
काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं बाजार आता सध्या? काही बाजार बरे पण माल नाही. माल नाही, हा व्यापारी येत नाही एवढे. व्यापारी आपल्या भागात येत नाही बाहेर माल नाही त्याच्यामुळे. अच्छा. हो तुमचं अच्छा, आपण व्यापारी आहात, बैलांची खरेदी वगैरे करतात. काय वाटतं तुम्हाला, पूर्वी बाजार कसा भरायचा, आता कसा? चांगला भरतोय आता. आता चांगला भरतो. अच्छा, हे घोगे आहेत व्यापारी, त्यांचं असं म्हणणं आहे का बाजार खूप चांगला भरतो. शेवगावमध्ये उलाढाल होती आणि आपण आता जे 2 मुलाखती घेतल्या त्यांचं म्हणणं असं आहे का बाजार हा 30%च भरतो. तर काही व्यापाऱ्यांना फायदा होतो, काही व्यापाऱ्यांना फायदा होत नाही, त्याची मतं आहेत. आणि हे जे व्यापारी आहेत हे समाधानी आहेत त्याबद्दल. काय नाव भाऊ तुमचं? आपण व्यापार करता, किती वर्षापासून करता? 10 वर्ष. काय परिस्थिती आहे आपल्या शेवगाव तालुक्यामध्ये या धंद्याची? काय लोक बैल घेतात नाही घेतात. म्हणजे शेतकरी आता अवजार आधुनिक पद्धतीने शेती करायला लागल्यामुळे थोडंसं फरक पडलाय का? पण शेवटी अच्छा, बैलानं शेती करतात ना. हो 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 हो, पहिल्याशिवाय पर्याय नाही. बैल शेवकाला नाही ना. हा हा. आता पूर्वी बाजार कसा भरायचा, आता कसा भरतो? बैलानं जास्त मारायचं आता थोडा कमी. कमी झाला आता. माल कमी येतो, व्यापारी पण कमी आहेत. आणि विकायचा माल. विकतो मला. हा माल आलेला आहे, सगळे बैल आहेत तिथं आणि व्यापारी आहे. सगळे व्यापारी लोक आहेत. बैल आणलेत विकायला? हॅलो बाबा, हे बैल आणलेत विकायला तुम्ही? बर, कुठले तुम्ही? अच्छा, इथले कुठे? अच्छा अच्छा, काय नाव तुमचं? अच्छा, गिरेक वगैरे लागलं की नाही? पूर्वी बाजार भरत होता, कसा भरत होता इथं? पूर्वीपासून भरतो ना. हा, कसा होता? पण भरपूर येत होते का बैल? आता कमी पडलाय का? तुमचं काय मत आहे? कमी पडलं. कमी पडलेत ना, व्यापारी कमी येतात. बाबांनी इथं बैल जोडे आणलेले आहे. त्यांचं म्हणणं असं आहे का पूर्वी बाजार भरपूर भरत होता आणि आता कमी पडलेला आहे बाजार, व्यापारी कमी येतात. बैल वगैरे घ्यायचे होते काय? अच्छा अच्छा, हे शेतकरी आहेत. कुठले तुम्ही? लोळेगावचे. अच्छा, काय नाव? किशोर शिंगारे. अच्छा, किशोर शिंगारे. हे तुम्ही शेतीसाठी बैल घ्यायला पाहायला आलेले आहेत. पूर्वी बाजार कसा भरत होता? आता जरा गरम बाजार आहे. अच्छा, हा, कमी पडला आता बाजार. भरला नाही बाजार एवढा. बाजार आता सध्या भरत नाही बा, म्हणजे व्यापारी बाहेरगावचे येत नाही इथं. हा. आणि याचं कारण म्हणजे शेतीचे अवजारं म्हणजे आधुनिक निघल्यामुळं तर बैलांची शेती जरा कमी झाली, शेतकरी करतात, त्याच्यामुळे हा परिणाम झाला असावा. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तेच वाटतं. हा. ट्रॅक्टर आल्यामुळे ट्रॅक्टर वगैरे आल्यामुळे. बैलाकडे कोणी आहे ना. हा हा हा. काय नाव तुमचं? सचिन पडवळकर. पडळकर. कुठले तुम्ही? वडूला. अच्छा, तुम्ही काय आणलं विकायला? बैल बैल आणले. गिऱ्हाईक वगैरे आलं की नाही बैलाला? अजून नाही आले. राहिले एक जाते. अच्छा अच्छा, हे बैल आहे का तुमचे? हा, पूर्वी बाजार कसा भरत होता इथं? चांगला भरतो. पाहिलं बरं. आता कसा भरला? आता बरं भरला अजून थोडा. आज थोडा बरा भरला का? अच्छा. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.